हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. आज आपण 9 ऑगस्टचा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे न्यूजपेपरला एडिटोरियल आलेले आहेत ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग बघूया 9 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं हे सांगितलं आहे की सेम वॅक्सिनचा जर तुम्ही डोस घेत असाल त्याच्यापेक्षा डिफरंट वॅक्सिनचे डोस तुम्ही 2 घेत असाल तर ते जास्त इफेक्टिव्ह होत आहे, जास्त इफेक्टिव्ह झाला आहे. 18 लोकांवरती हा स्टडी केला गेला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्याद्वारे आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून पहिला डोस कोविशिल्डचा दिला गेला आणि दुसरा डोस जो आहे तो कोवॅक्सिनचा दिला गेला. आणि हा जो प्रयोग केला गेला ना, हा जो प्रयोग आहे 2 डिफरंट डोस देणं, पहिला डोस वेगळ्या वॅक्सिन कंपनीचा देणं आणि दुसरा डोस वेगळ्या वॅक्सिन कंपनीचा देणं, वेगळ्या ब्रँडचा देणं, त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं आहे की सेम डोस, समजा कोविशिल्डचं सेम डोस घेतलेले आहेत किंवा कोवॅक्सिनचा सेम डोस घेतले आहेत, पहिला डोस आणि दुसरा डोस, त्याच्यापेक्षा पहिला डोस डिफरंट कंपनीचा घेतला आहे आणि दुसरा डोस जो आहे तो डिफरंट कंपनीचा घेतला आहे. हा जो प्रयोग आहे तो जास्त इफेक्टिव्ह आहे. इम्युनायझेशन तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जास्त आहे डिफरंट कंपनीचा 2 डोस घेणं, असं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं सांगितलेलं आहे. त्याच बरोबर त्यांनी हे पण सांगितलं की 2 डिफरंट डोस घेणं हे डेल्टा व्हेरियंटसाठी सुद्धा जास्त परिणामकारक आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचा आहे, तर याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट इथं डेल्टा व्हेरियंटचा उल्लेख आला आहे. मग जगामध्ये किती व्हेरियंट आहेत कोविड-19चे ते व्हेरियंट टोटल आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. समजते तुम्हाला? हे 2 की पॉईंट आपण याच्या अंतर्गत बघू शकतो. मग आता विकिपीडियाच्या माध्यमातून बघून घेऊया आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चविषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन काय आहे. इथं आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चविषयी बघू शकतो. त्याची स्थापना कशासाठी केली गेली, तर त्याची स्थापना केली गेली मेडिकल क्षेत्रामध्ये रिसर्च करण्यासाठी, विशेष करून मेडिकल क्षेत्रामध्ये रिसर्च करण्यासाठी, प्रमोशन मेडिकल क्षेत्राला करण्यासाठी त्याची स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन डेव्हलप करण्यासाठी मेडिकल क्षेत्रामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची स्थापना केली गेली. कुणाकडून, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे आणि फाउंड कधी झाली, तर 1911ला याची स्थापना झालेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची. समजते? ही झाली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची थोडक्यात इन्फॉर्मेशन. आता आपण व्हेरियंट कोणकोणते जगामध्ये आढळतात ना कोविड-19चे, ते व्हेरियंट एकदा बघून घेऊयात. हा चार्ट आपण बघू शकतोय. याच्यामध्ये विशेष करून जगामध्ये कोणकोणते व्हेरियंट आढळतात ना तो चार्ट दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये पहिला आहे अल्फा. त्याचं लिनेज जे आहे ते B.1.1.7 आहे. UK सप्टेंबर 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर पुढचा आहे बेटा. त्याचं लिनेज आहे B.1.351. साऊथ आफ्रिकेमध्ये मे 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर गॅमा आहे P.1 ब्राझीलमध्ये नोव्हेंबर 2020 सापडला होता. त्यानंतर पुढचा आहे डेल्टा आणि हा जो व्हेरियंट आहे त्याचं लिनेज आहे 1.617.2. हा इंडियामध्ये पहिल्यांदा सापडला होता ऑक्टोबर 2020. आता इंडियामध्ये जे व्हेरियंट सापडलेत ना, इंडियामधल्या व्हेरियंटची लिस्ट वेगळी आहे. 3 प्रकारचे व्हेरियंट इंडियामध्ये खरं तर आढळलेले आहेत कोविड-19चे. त्याच्यामध्ये लिनेज जर बघायचं झालं ना तर B.1.617.1 आहे, पहिला सापडला होता. त्यानंतर B.1.617.2 दुसरा आहे. आणि तिसरा कोणता आहे, तर तिसरा ऑब्वियस असणार आहे 0.3, B.1.617.3 हा तिसरा आहे. आणि याला मग वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिलं. आता इथं 0.2ला नाव काय दिलं आहे, तर 0.2ला नाव दिलं आहे डेल्टा. बरोबर आहे. आणि 0.1ला जर विचार केला आपण तर इथं कप्पा नावाचा व्हेरियंट आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचं लिनेज काय आहे, तर B.1.617.1
आणि तो इंडियामध्ये ऑक्टोबर 2020मध्ये पहिल्यांदा सापडला होता. बरोबर आहे. म्हणजेच याला पहिल्याला काय नाव दिलं होतं तर कप्पा हे नाव दिलं होतं पहिल्याला, कप्पा व्हेरियंट. दुसऱ्याला डेल्टा व्हेरियंट दिलं. आणि तिसऱ्याचा जर आपण विचार केला तर तिसऱ्याला कोणत्याही प्रकारचं नेम आजपर्यंत दिलं गेलं नाही. त्याचं लिनेज जे आहे ना B.1.617.3 हेच त्याचं नेम असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यापेक्षा वेगळं आणखी जगामध्ये कोणकोणत्या देशामध्ये व्हेरियंट सापडलेत तर इप्सिलॉन आहे, त्याचं लिनेज आहे B.1.427 और B.1.429 हे त्याचं लिनेज असलेलं पाहाव्यास मिळतं. तो USA मार्च 2020मध्ये पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर पुढचा आहे झेटा, त्याचं व्हेरियंट आहे P.2, तो ब्राझीलमध्ये एप्रिल 2020मध्ये पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर पुढचा आहे एटा, त्याचं लिनेज आहे B.1.525 मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडला होता. हा कोणत्याही एका कंट्रीमध्ये सापडला होता हे आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. त्यामुळं हा मल्टिपल कंट्रीमध्ये सापडला होता असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा आहे थेटा, त्याचं लिनेज आहे P.3 तो फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021मध्ये पहिल्यांदा सापडला होता. आणि पुढचा आहे आयोटा, त्याचं B.1.526 आहे, तो USA नोव्हेंबर 2020मध्ये पहिल्यांदा सापडला होता. आणि शेवटचा आहे लांबडा, तो C.37 तो पेरूमध्ये ऑगस्ट 2020मध्ये सापडला होता. एवढे जे लिस्ट सांगितले मी तुम्हाला व्हेरियंटची, तेवढे व्हेरियंट आपल्याला जगामध्ये आढळताना पाहाव्यास मिळतात. आणि हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्यावरती डिरेक्टली क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. कोणता व्हेरियंट कोणत्या कंट्रीमध्ये सापडला हे तर विचारलं जाऊ शकतं. असा तर प्रश्न विचारला जाईल. किंवा इंडियामध्ये कोणते व्हेरियंट सापडतात, हे 3 प्रकारचे व्हेरियंट इंडियामध्ये सापडतात, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे, आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत रामन्ना, त्यांनी NV रामन्ना हे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, यांनी विशेष करून चिंता व्यक्त केली कोणत्या गोष्टीवरती, जर लोकांचे जर मानवी अधिकार सगळ्यात जास्त धोक्यात कुठं आहेत हे जर सांगायचं झालं तर ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत असं त्यांनी कुठंतरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते म्हणजे सगळ्यात जास्त मानवी अधिकार धोक्यात कुठं आहेत तर पोलीस स्टेशनमध्ये आहेत. पोलीस स्टेशनमध्ये जास्त लोकांना टॉर्चर केलं जातं आणि पोलीस जे आहेत त्यांच्या पदांचा गैरवापरसुद्धा करतात असं कुठंतरी इनडिरेक्टली यांना सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि हे कुठंतरी याच्यामध्ये सत्यतासुद्धा आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. कारण जास्त टॉर्चर जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये लोकांना केलेलं वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर कस्टडियल डेथ, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कस्टडीत असता त्यावेळेससुद्धा बऱ्याच लोकांची डेथ झालेली समोर आलेलं आहे, त्याची एक वेगळी आकडेवारी. त्यामुळे हे जे स्टेटमेंट त्यांनी केले ते योग्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता याच्यावरून पुढं काय काय पावलं उचलले जातात आहे सरकारकडून, याच्यावरती कोणता कायदा बनवला जातो आहे का, ही खरं तर भविष्यामध्ये आपल्याला बघण्यासारखी गोष्ट असणार आहे. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय आहे तर ह्युमन राईट विषयी इथं बोलले गेले. त्यामुळे नॅशनल ह्युमन राईट कमिशन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला ह्युमन राईट कमिशनसाठी, ह्युमन राईटसाठी, मानवी अधिकारासाठी कोण कार्य करतं याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. मग आता नॅशनल ह्युमन राईट कमिशनविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून इथंच बघून घेऊया. हे आपण विकिपीडियाच्या माध्यमातून नॅशनल ह्युमन राईट कमिशनविषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन बघू शकतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तर एक तर ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. आता स्टॅच्युटरी बॉडी आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी याच्यामध्ये फरक आहे. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे संसदेमध्ये एक कायदा करून स्थापन झालेली बॉडी असते, त्याला स्टॅच्युटरी बॉडी म्हणतो आपण. आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय तर घटनेमध्येच तरतूद दिलेली असते अशा प्रकारची बॉडी असायला पाहिजे, त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं म्हणतो. हा फरक आहे. मग ही जी आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993ला केली गेली. याची वेबसाईट पण इथं तुम्हाला दिली आहे. त्यानंतर फॉर्मल एक्झॅक्ट कधी झाली तर 12 ऑक्टोबर 1993ला स्थापन झालेली आहे. आणि ज्युरिस्डिक्शन कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याद्वारे जी स्थापन झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून याचं कार्य काय आहे तर लोकांच्या मानवी अधिकाराचं संरक्षण करणं हे त्याचं कार्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. आणि त्याचे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह रंगनाथ मिश्रा आहे, त्यानंतर प्रेसिडिंग एक्झिक्युटिव्ह आहेत KG बालकृष्णन, हे इथं आपल्याला दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण इथं आता बघितली आहे.
पुढची न्यूज आहे आसाम मिझोरामशी रिलेटेड खरं तर असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. ह्याच जर न्यूजचा विचार आपण केला तर ती आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट जो आपण बघितला होता ना, त्याच्यावरती आधारित न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आता सोल्युशन निघत असताना आपल्याला पाहावयास मिळते, असंही सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला काय माहिती पाहिजे, तर न्यूजच्या अंतर्गत आपल्याला नेमका तो बॉर्डर डिस्प्यूट काय आहे, त्याची हिस्ट्री वगैरे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग त्याच्यावरती मी वेगळे एक लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे मी. ते लेक्चर टोटल बघून घ्या, एकाच ठिकाणी तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे आणि इतिहास त्याचा काय राहिलेला आहे आणि नेमकं त्याला कारण काय आहे, दोघांमध्ये काय डिफरंट विचार आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार क्लॅश पाहाव्यास मिळते, बॉर्डर लाईनवरून डिस्प्यूट पाहाव्यास मिळते. हे सर्व तिथं मी समजावायचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला सखोलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तानमध्ये आणखी नवीन 3 सिटीजवरती तालिबानचा कब्जा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते. कालपर्यंत त्यांनी 2 सिटीवर केला होता, आता अजून 3 सिटी ताब्यात घेतलेल्या आहे. म्हणजे एकूण महत्त्वाच्या 5 सिटीज ज्या आहेत अफगाणिस्तानच्या त्या तालिबाननं स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपल्याला या न्यूजमधून काय घ्यायचं आहे, की पॉईंट काय घ्यायचे, तर पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की अफगाणिस्तानमध्ये इंटरनल जे त्यांचं चालू आहे त्याची हिस्ट्री काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता ढोबळमानानं तुम्हाला जर सांगायचं झालं तर 20 वर्षांपूर्वीचा कालावधी बघितला आपण, 15-20 वर्षांपूर्वीचा, तर तिथं त्यावेळेस ना तालिबानचंच गव्हर्नमेंट होतं. परंतु हे जे तालिबानी गव्हर्नमेंट होतं ना ते जास्तीत जास्त टेररिस्ट प्रो गव्हर्नमेंट होतं, म्हणजे आतंकवाद्यांना सहकार्य करणारं गव्हर्नमेंट होतं. त्यामुळे USA असेल किंवा NATO असेल यांनी काय केलं, या तालिबान्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलं आणि तिथं डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली. आणि आता जे गव्हर्नमेंट आहे ना ते आहे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. आणि या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला स्थापना केल्यानंतर USAनं स्वतःची आर्मी जी आहे, स्वतःची फोर्स जी आहे ती अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केली होती USAनं. आणि ही स्वतःची आर्मी कशासाठी डिप्लॉय केली होती, जर हे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट स्थापन केले गेले ना त्यांना तालिबानीपासून प्रोटेक्शन देण्यासाठी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना तिथं केली आहे ना, त्या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला सुरक्षा देण्यासाठी तालिबान्यांकडून ती फोर्स आहे USAनं ती डिप्लॉय केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. मग आता काय झालं, जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलेलं आहे त्यानंतर आता जो बायडन गव्हर्नमेंट आहे, या दोन्ही गव्हर्नमेंटमध्ये काय झालं तर USAची फोर्स जी आहे ती मायदेशी परत घेण्याचं ठरलेलं आहे. आणि आत्ता जवळजवळ आत्तापर्यंत 90% त्यांची जी फोर्स आहे USAची ती वापस मायदेशी परतलेली आहे. आता फक्त 10% राहिले आणि ते 10%सुद्धा सप्टेंबरपर्यंत मायदेशी परततील असं बायडन गव्हर्नमेंटनं सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि मग याचा परिणाम काय झाला आहे तर हे जे तालिबानी आहेत ना हे तालिबानी तिथं जास्त पॉवरफुल होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि हिंसेच्या जोरावरती सत्ता तिथं हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ते यशस्वीसुद्धा होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते, त्याच्यासाठी खरं तर ही महत्त्वाचे न्यूज असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. हे जे इंटरनल त्यांचं चालू आहे ना हे इंटरनल त्याची थोडक्यात हिस्ट्री हे डिटेल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. समजते, त्यामुळे तुम्हाला मी थोडक्यात ढोबळमानाने सांगितले, तुम्हाला डिटेल याची माहिती असणं गरजेचं आहे. तेवढा की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे केरळा गव्हर्नमेंटची. केरळाचे जे टुरिस्ट मिनिस्टर आहेत PA मोहम्मद रियाज यांनी हे सांगितलं की ज्यांनी ॲटलिस्ट 1 डोस घेतलेला आहे ते टुरिझमसाठी केरळामध्ये येऊ शकतात आणि फुल्ली वॅक्सिनेटेड स्टाफ असणाऱ्या हॉटेलमध्ये थांबवू शकतात. म्हणजे केरळा गव्हर्नमेंट आता टुरिस्ट ॲक्टिव्हिटीजसाठी मोठ्या प्रमाणात सुसज्ज होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारं खरं तर हे न्यूज आहे. मग याच्यातून आपण काय बघू शकतो तर पहिला महत्त्वाचा की पॉईंट, केरळाचं इंडियन पॉलिटिकल मॅपवरती लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते लोकेशन बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. मग ते लोकेशन आपण इथंच बघून घेऊयात. आता हा आहे इंडियाचा पॉलिटिकल मॅप आणि इथं आपण साऊथला गेला तर इथं आपण केरळा बघू शकतो. आणि जर शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये तमिळनाडू आहे आणि कर्नाटक आहे. या 2 राज्यांची बाउंड्री केरळाला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढच्या दोन्ही ज्या न्यूज आहेत ना त्या दोन्ही न्यूज आहेत जम्मू काश्मीरशी रिलेटेड.
ही पण न्यूज जम्मू काश्मीरशी रिलेटेड आहे आणि ही सुद्धा न्यूज जम्मू काश्मीरशी रिलेटेड असलेली पाहाव्यास मिळते. मग पहिल्या न्यूजमध्ये काय सांगितलं की NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी यांनी वेगवेगळे जे लीडर्स आहेत जम्मू काश्मीरमधले त्यांच्या 56 लोकेशन्सवरती 56 ठिकाणावरती रेड मारलेले आपल्याला पाहाव्यास मिळते, इन्व्हेस्टिगेशन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी पहिली न्यूज आहे. आणि दुसऱ्या न्यूजमध्ये जे जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा यांनी सांगितले की जे आतंकवादी कारवाई करतील त्यांना म्हणजे माफ केलं जाणार नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल, अशा प्रकारचं स्टेटमेंट यांनी त्यांच्या स्पीचमध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग विशेष करून ही जी जम्मू काश्मीरची धरती आहे ती सुफी संतांची धरती आहे आणि त्या धर्तीवरती अशांतता पसरवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता जम्मू काश्मीरचा मुद्दा आला आहे म्हटल्यावर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, तर जम्मू काश्मीरचा मुद्दा आला आहे म्हणजे आपल्याला 370 आठवलं होतं तेव्हापासून जम्मू काश्मीर जास्त न्यूजमध्ये. मग 370 आर्टिकल काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. बरोबर आहे. पुढची न्यूज आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलशी रिलेटेड न्यूज आहे आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपले प्राईम मिनिस्टर सहभागी होताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. आता त्याचबरोबर विशेष करून त्याच डिबेटमध्ये विशेष करून जे रशियाचे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन हे सुद्धा तिथं सहभागी होताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. मग याच्यामध्ये विशेष करून डिबेट जो होणार आहे ना, तो डिबेट कोणकोणत्या मुद्द्यांवरती महत्त्वाचा होणार आहे, तर त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा मुद्दा एक महत्त्वाचा असणार आहे आणि म्यानमारचा मुद्दा एक महत्त्वाचा असणार आहे. या दोन मुद्द्यांवरती या दोन कंट्री एकत्र येताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. मग आता याच्यातून आपल्याला की पॉईंट काय काय या न्यूजमधून घ्यायचे, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे, तर इथं रशिया आणि इंडिया एकत्र येताना आपल्याला पाहाव्यास मिळते. दोन कंट्रीचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, प्रेसिडेंट आहेत, ते एकत्र येताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. विशेष करून रशियामध्ये प्रेसिडेंट त्या पोस्टला म्हणतात आणि आपल्यामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणतात, समजते. आणि हे दोघं प्रमुख व्यक्ती दोन कंट्रीचे एकत्र येताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे इथं इंडिया रशिया इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इंडियाचं आणि रशियाचं आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारचे आहेत हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं इतर दोन कंट्रींचा विचार केला, त्याच्यामध्ये अफगाणिस्तान एक आहे आणि म्यानमार एक आहे. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय, तर इंडियाचे अफगाणिस्तानसोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आत्तापर्यंत आहेत आणि म्यानमारसोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आत्तापर्यंत आहेत याची डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि चौथा की पॉईंट काय, तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे घटक आले त्याचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग अफगाणिस्तान असू द्या, म्यानमार असू द्या आणि रशिया असू द्या, या तीन कंट्रींचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीनं आहे हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. ते आपण बघून घेऊया. त्याच्या अगोदर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची थोडक्यात इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघूया आणि त्यानंतर मग याचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बघू शकतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून सिक्युरिटी काउन्सिल जी आहे युनायटेड नेशनची, ती युनायटेड नेशनचा एक पार्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. UN एक पार्ट असलेले, UNचे महत्त्वाचे काही पार्ट आहेत त्याच्यापैकी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हा एक पार्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजेच युनायटेड नेशनचीच ही एक संस्था आहे, युनायटेड नेशनकडून स्थापन केली गेलेली. मग याचं महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि आंतरराष्ट्रीय सिक्युरिटी सुरक्षितता डेव्हलप करणं, याच्यासाठी खरं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना झाली. मग त्याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये, युनायटेड स्टेटमध्ये, अमेरिकेमध्ये. आणि फाउंड कधी झाली, तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आता मॅप बघूया आपण अफगाणिस्तानचा, रशियाचा आणि म्यानमारचा, कशा पद्धतीने इंडियापासून लोकेशन त्याचं. या मॅपवरती आपण लोकेशन बघू शकतो. पहिल्यांदा इथं आपल्याला अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतं. हे इंडियापासूनचं लोकेशन आहे अफगाणिस्तानचं, इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळतं. त्यानंतर आपल्याला रशियाचा जर मॅप बघायचा झाला तर, परंतु त्याच्या अगोदर आपण म्यानमारचा बघूया. इकडं म्यानमार आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं म्यानमार आहे. आणि इकडे गेला तर इथं अफगाणिस्तान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जर इंडियाच्या वरचा पार्ट बघितला आपण, तर आपल्याला नॉर्थचा पार्ट जो आहे, आता तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता की इंडियापासून रशियाचं लोकेशन काय, इथं इंडिया आहे
आणि इकडं आपण गेलो तर इथं आपल्याला रशिया पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्या अगोदर इथं आपण म्यानमार बघितलं होतं आणि इकडं अफगाणिस्तान बघितलं होतं. या साईडला इथं अफगाणिस्तान आहे. हे खरं तर लोकेशन आहे इंडियापासून या 3 कंट्रींचं. आणि याच्याविषयीच बोललं गेलं. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कोणत्या 2 कंट्री डिबेट करणार, म्हणजे डिबेटमध्ये सामील होणार आहेत, तर त्या होणार आहेत. एक तर त्याच्यामध्ये रशिया आहे आणि दुसरा इंडिया आहे. आणि ह्या 2 कंट्री ज्या आहेत त्या कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार आहेत. अफगाणिस्तानचा एक मुद्दा आहे आणि म्यानमारचा एक मुद्दा आहे. त्याच्यासाठी हे लोकेशन बघणं खरं तर गरजेचं होतं. त्यामुळं मॅपच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज खरं तर पॉलिटिकल बेसवरती असणारी न्यूज आहे, परंतु विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातो आहे अशा प्रकारचं सांगणारे आपल्याला न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग विशेष करून त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की विरोधी पक्षांनी एक व्हिडिओ रिलीज केला सोशल मीडियावरती आणि त्या व्हिडिओमध्ये हे सांगितले की नरेंद्र मोदींनी आमचा आवाज ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे नरेंद्र मोदींना त्यांनी एकतर्फा म्हणजे एका प्रकारे रिक्वेस्ट केली त्या व्हिडिओमधून की मान्सून सेशन जर चालू आहे, सभागृहामध्ये आमचं बोलणं ऐकलं जावं, आमचा प्रश्न ऐकून घेतलं जावं आणि त्याचे उत्तर द्यावेत, अशा प्रकारचा मेसेज त्या व्हिडिओमधून त्यांनी प्रधानमंत्री जे आपले आहेत नरेंद्र मोदी यांना उद्देशून दिलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये विशेष करून 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती वारंवार गदारोळ होते. याच्यावर अगोदर पण आपण बोललो आहे. पहिला तर आहे पेगाससवरती, पेगासस विषयी जास्त गदारोळ चालला आहे. आणि दुसरा काय आहे तर फार्म ॲक्ट, जो नवीन फार्म ॲक्ट आलेला आहे त्याची जी कॉन्ट्रोवर्सी आहे त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्याच्याविषयी यामध्ये जास्त बोललं जाताना पाहाव्यास मिळते. मग या 2 मुद्द्यांविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता पेगाससविषयी पेगासस स्पायवेअर जो आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवले. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी देईन. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय बघायची तर फार्म ॲक्ट डिटेलमध्ये बघून ठेवायचं. त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि त्याच्यावरून मग का वाद सुरू आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. ती सांगणारी खरं तर न्यूज आहे आणि त्याच्यामधून हे 2 की पॉईंट आपण घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे राहुल गांधी यांच्याशी रिलेटेड. आणि त्यांचं अकाउंट काही काळासाठी मग टेम्पररी ट्विटरकडून ब्लॉक केलं गेलं होतं. कारण रेप विक्टीम जी मुलगी होती त्यांच्या पेरेंट्ससोबत त्यांनी त्याच्यावरती फोटो ट्विटरवरती टाकला होता आणि त्याच्या कारणामुळं खरं तर ते अकाउंट टेम्पररली ब्लॉक केलं गेलं होतं ट्विटरकडून. आणि मग आता राहुल गांधी जे आहेत ते ट्विटरवरती टीका करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस जो आहे त्याच्यामध्ये पहिल्या 2 वुमननी जॉईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. अगोदर हे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टेबलपर्यंतच महिलांना अलाउड होतं जॉईन होण्यासाठी. म्हणजे कॉन्स्टेबल या रँकपर्यंतच महिला जाऊ शकत होत्या. परंतु आत्ता काय झालं तर त्या महिला पुरुषांप्रमाणेच तिथं काम करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. पुरुषांसारख्याच रँकसुद्धा त्यांना मिळणार आहेत. पुरुषांसारख्याच म्हणजे काय तर आता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लिमिटेशन नाही आहे. त्यामुळं आता पहिल्या 2 महिलांनी त्याच्यामध्ये जॉईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ती सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल याच्यावरती यांचं कार्य असताना आपल्याला पाहाव्यास मिळत असतं. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड, जे ऑलरेडी आपण फ्रंट पेजला बघितले होते. तीच न्यूज असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये कशा पद्धतीनं तालिबान हिंसा पसरवण्याचं कार्य करते हे सांगणारी खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे ती म्यानमारशी रिलेटेड न्यूज आहे. म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू आहे. त्याच्यामध्ये हिंसासुद्धा मोठ्या प्रमाणात वारंवार आपल्याला होताना पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. म्यानमारचं लोकेशन वगैरे आपण ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. पुढची न्यूज आहे टोकियो ऑलिम्पिकशी रिलेटेड. आणि ऑलिम्पिक आता संपुष्टात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जो त्यांचा समारोप आहे तो साजरा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि आता पुढच्या ज्या ऑलिम्पिक होणार आहेत त्या होणार आहेत 2024मध्ये. आणि त्या कुठं होणार आहेत तर त्या पॅरिस या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात 2024मध्ये. आणि त्यांच्याकडे आता टोकियोनं ती जबाबदारी त्या दिवशी समारोपा दिवशी सोपवलेला आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि तो जो समारोप आहे त्याचं जे काय फंक्शन होतं ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल जे आजच्या न्यूजपेपरला आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ना ते आर्टिकल आहे अफगाणिस्तानविषयी. आणि विशेष करून अफगाणिस्तानची सिच्युएशन काय चालू आहे ना त्याची हिस्ट्री सांगणारं हे खरं तर आर्टिकल आहे.
आता मी फ्रंट पेजला आपण ज्यावेळेस अफगाणिस्तानविषयी बोलत होतो ना, त्यावेळेस मी थोडीशी हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न केला होता. आय थिंक फ्रंट पेजलाच होतं, हां ठीक आहे, कोणत्याही पेजला असू द्या. मी त्याची हिस्ट्री थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यामध्ये आपण बोललो होतो की 15-20 वर्षापूर्वीचा, जाऊ द्या ठीक आहे, पहिल्यापासून इथं पण मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. 15-20 वर्षांपूर्वी आता अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन काय चालू आहे की तालिबान मोठ्या प्रमाणात हिंसा तिथं करत आहे आणि स्वतः हिंसेच्या जोरावरती सत्ता तिथली हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर आहे. परंतु आत्तापासून जर 15-20 वर्षांचा कालखंड पाठीमागचा आपण बघितला तर त्यावेळेस तालिबानचंच गव्हर्नमेंट अफगाणिस्तानमध्ये होतं आणि तालिबानीच तिथं राज्य करत होते 15-20 वर्षांपूर्वी. आणि हे जे तालिबानी आहेत ना, ते त्यावेळेससुद्धा हिंसेच्या जोरावरतीच सत्तेवर आले होते आणि त्याच्या अगोदर हे मुजाहिद्दीन म्हणून कार्य करत होते, म्हणजे एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून 15-20 वर्षांपूर्वीच्या त्याच्या अगोदरचा कालखंड, म्हणजे जवळजवळ गेल्या 30-35 वर्षांपूर्वीचा कालखंड. 1985चा जर कालखंड आपण बघितला तर त्यावेळेसचा कालखंड मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळेस हे जे होते हे मिलिटंट म्हणजे आतंकवादी कारवाया करण्यामध्ये अग्रेसर होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस तिथं जे गव्हर्नमेंट होतं ते गव्हर्नमेंट कम्युनिस्ट गव्हर्नमेंट होतं, म्हणजे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि तेव्हा हे जे मिलिटंट आहेत, हे जे आतंकवादी आहेत, यांच्यापासून त्या गव्हर्नमेंटला संरक्षण देण्याचं कार्य USSR करत होतं. USSR म्हणजे आत्ताचा रशिया जो आहे त्यांना त्यावेळेस त्या गव्हर्नमेंटला या आतंकवाद्यापासून प्रोटेक्शन देण्याचं कार्य करत होता. परंतु त्यावेळेस मग USA काय करत होता, तर USA जो आहे, अमेरिका जो आहे, तो हे जे टेररिस्ट आहेत, हे जे आतंकवादी आहेत, यांना सपोर्ट करायचं थोडक्यात कार्य करत होता, असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे, बरोबर आहे. म्हणजे या आतंकवाद्यांना मोठं करायचं कार्य USA करत होता आणि विशेष करून या आतंकवाद्यांना स्थान म्हणजे आसरा देण्याचं कार्य कोण करत होतं, तर पाकिस्तान करत होतं, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेसचा कालखंड गेल्या 30-35 वर्षांपूर्वीचा कालखंड बघितला तर याच तालिबान यांना सहकार्य करण्याचं काम कोण करत होतं, USA कंट्री आणि पाकिस्तान हे त्यांना सहकार्य करण्याचं कार्य करत होते. आणि रशिया त्यावेळेस काय करत होता, तर त्या अतिरेकी जे आतंकवादी आहेत त्यांना विरोध करण्याचं कार्य करत होता आणि तिथल्या गव्हर्नमेंटला सहकार्य करण्याचं कार्य करत होतं. परंतु त्यानंतर काय झालं, USAच्या सहकार्यानं आणि पाकिस्तानच्या सहकार्यानं हे जे आतंकवादी आहेत हे मोठी एक ऑर्गनायझेशन बनली, त्याला नाव दिलं गेलं तालिबान ऑर्गनायझेशन. आणि यांनी काय केलं, 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केली आणि तिथं कोणाचं गव्हर्नमेंट आलं अफगाणिस्तानमध्ये, त्यानंतर तालिबानी गव्हर्नमेंट आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्यानंतर काय झालं, हे जे तालिबानी आहेत ते जगामध्ये सर्वत्र आतंकवादी कारवाया जिथं जिथं होत आहेत त्या आतंकवादी कार्यांना सपोर्ट करण्याचं कार्य हे तालिबानी करायला लागले. आणि त्यानंतर मग काय झालं, हे जे USA त्यांना अगोदर सपोर्ट करून USAच्या सपोर्टनंच हे तालिबानी मोठे झालेत का, त्या तालिबान्यांचाच धोका USAला पुन्हा निर्माण झाला. आणि तो कशा पद्धतीनं, तर आतंकवादी कारवायांच्या माध्यमातून. USAमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आतंकवादी कारवाया व्हायला लागल्या, आतंकवादी लोकांचा धोका USAला सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. 9/11 तुम्हाला माहितीच असेल, 9/11मध्ये लादेननं जो अटॅक केला होता USAच्या 2 महत्त्वाच्या इमारतींवरती, त्यात खूप USA नागरिक मारले गेले होते. तो सुद्धा एक USAला झटका होता की त्यांनी अशा प्रकारच्या लोकांना सहकार्य केल्याचा, बरोबर आहे. त्यामुळं मग काय झालं, 15-20 वर्षांपूर्वीचं जर आपण कालखंड घेतला तर मग USAच्या हे लक्षात आलं की हे तालिबानी जे आहेत ते सत्तारूढ अफगाणिस्तानमध्ये आणखी जास्त कालावधीसाठी झाले तर जगाला याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि आपल्यासुद्धा कंट्रीला यांचा धोका निर्माण होऊ शकतो. उद्याही हिंसेच्या जोरावरती कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळं यांनी आजपासून जर 15-20 वर्षांपूर्वीचा कालखंड आपण बघितला तर त्यावेळेस तालिबानला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पडले USAनं. आणि तिथं त्यानंतर काय झालं, तर डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली गेली USAकडून आणि त्याच्यामध्ये नाटोचा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा सुद्धा एक वेगळा रोल होता. त्यांनी सुद्धा त्यामध्ये USAला सहकार्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग तिथं जे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली ना, त्यांना संरक्षण देण्यात आलं USAकडून, त्यांची फोर्स इथं डिप्लॉय करण्यात आले आणि त्याच्यामध्ये नाटोचा सुद्धा हात होता असं आपण म्हणू शकतो. USAची फोर्स इथं
डिप्लॉय केली गेली का, तर या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची जी स्थापना केली गेली ना, त्या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला संरक्षण देण्यासाठी. कुणापासून, तर या तालिबान्यांपासून. कारण तालिबानी जे आहेत 15-20 वर्षांपूर्वी त्यांना फक्त सत्तेवरून पायउतार करण्यात आलं होतं. त्यांची आयडिओलॉजी अजून जिवंत होती, त्यांची लोकं अजून जिवंतच होती ना, बरोबर आहे. मग ते पुन्हा कधीही अटॅक करू शकतात. त्यामुळे USA आपली फोर्स तिथं अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. मग ती फोर्स जी आहे ना USAची, ती गेल्या 15-20 वर्षांपासून आपण बघतोय की अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केली गेली आणि ती अफगाणिस्तानमध्ये त्या गव्हर्नमेंटला संरक्षण देण्याचं कार्य करत होते. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलं तेव्हापासून ती फोर्स जी आहे ती मायदेशी परत घेण्याची पॉलिसी सुरू झाली. आणि आता जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये जवळजवळ 90% जी फोर्स आहे ती वापस मायदेशी परतलेली आहे. आता फक्त 10% फोर्स इथं राहिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याचा परिणाम काय झाला तर तालिबानी जे आहेत पुन्हा एकदा तिथं आपली सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत, पुन्हा एकदा शक्तिशाली होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. कारण का, तर USAने तिथं आपला स्टेक तिथून काढून घेतला. त्यामुळे ऑब्व्हियस आहे तालिबानी हे आपल्या कारवाया पुन्हा एकदा सुरू करणार, कारण त्यांना विरोध करणारच कोण नाही तिथं. समजते तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये हे तालिबानी आता कुठंतरी यशस्वी होताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. म्हणून तर आपण न्यूजमध्ये बघितलं होतं जवळजवळ 5 महत्त्वाच्या सिटीजवरती तालिबान्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि ही जी हिस्ट्री आहे ना, जी ढोबळमानाने मी तुम्हाला आता सांगितली, तीच हिस्ट्री या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या USAने यांना सपोर्ट केला ते जे तालिबानी आहेत ते त्यानंतर USAलाच धोका निर्माण झाला. त्यामुळे USAने त्यांना सत्तेवरून पायउतार व्हायला भाग पाडलं. त्यानंतर आता USAची आर्मी तिथून बाहेर पडते आणि पुन्हा एकदा हे जे तालिबानी आहेत ते शक्तिशाली होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते तुम्हाला. आणि हे एकंदरीत या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय काय बघायचे आहेत, तर याच्यामध्ये रशियाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे इंडियाचे रशियासोबतचे रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे बघायचं आहे. USAचा उल्लेख आला आहे, त्यामुळे इंडियाचे USAसोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत हे बघायचं आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा उल्लेख आला, मग त्यामुळं इंडियाचे अफगाणिस्तानसोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत हे बघायचं आहे. पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख आला आहे, त्यामुळं इंडियाचे पाकिस्तानसोबत रिलेशन कशा पद्धतीचे आहे हे अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं. एवढं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढचं जे आर्टिकल आहे ते आत्ताच ऑलिम्पिकचा समारोप सोहळा पार पडलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ एकूण 7 मेडल मिळवलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्याच्यामध्ये 1 गोल्ड मेडल आहे, 2 सिल्वर मेडल आहेत आणि 4 ब्रॉन्झ मेडल असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि हे कुठंतरी खूप चांगली कामगिरी आपली आहे. पास्टचा भूतकाळाचा जर विचार केला, 2012मध्ये लंडन गेम्स झाल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण एकूण 6 मेडल्स मिळवले होते आणि आत्ता आपण 7 मेडल्स मिळवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी प्रगती होत आहे असं दिसत आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या आर्टिकलमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे, तर या आर्टिकलमधून आपल्याला की पॉईंट घ्यायचं आहे की ऑलिम्पिकमध्ये जे टोकियो ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणकोणते मेडल मिळाले आहेत याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या माध्यमातून. त्याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल महत्त्वाचं आपल्याला होऊन बसतं. पुढच्या आर्टिकलचा जर आपण विचार केला तर पुढचं आर्टिकल आहे कोल मायनिंगविषयी बोलणारं हे आर्टिकल आहे. कोळसा खाणींविषयी बोलणारं आर्टिकल आहे. आणि आत्ता पॉलिसी गव्हर्नमेंटची काय आली तर जुन्या ज्या कोळसा खाणीज होत्या, कोळसा उत्पादित करण्याच्या ज्या फॅक्टरीज होत्या उत्खनन करणाऱ्या, त्या फॅक्टरी शेट डाऊन करण्याची पॉलिसी म्हणजे त्या फॅक्टरीज बंद करण्याची पॉलिसी आणण्यात आली या गव्हर्नमेंटकडून. निर्मला सीतारामन यांनी हे जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. कारण का तर ज्या जुन्या फॅक्टरीज आहेत त्याच्यामध्ये जे पोल्युशन नॉर्म्स आहेत, आता कोळसा फॅक्टरीमुळं मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं हे तर सर्व श्रुत आहे. आणि परंतु आता नवीन मॉडर्न ज्या फॅक्टरी स्थापन होतील ना त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटनं घालून दिलेले जे नियम आहेत कशा संबंधात तर एअर पोल्युशन्स हवा प्रदूषणासंबंधात नियम घालून दिलेले आहेत. इन्व्हायरमेंट पोल्युशन संबंधात पर्यावरण प्रदूषित होऊ नये याच्यासाठी घालून दिलेले जे मॉडर्न नियम आहेत त्या मॉडर्न फॅक्टरीज फॉलो करू शकतात. त्याला जुन्या फॅक्टरी ज्या आहेत ओल्ड फॅक्टरी ज्या आहेत त्या फॉलो करू शकत नाहीत. त्यामुळे त्या ओल्ड फॅक्टरींमध्ये रिनोव्हेशन करण्यापेक्षा त्या ओल्ड फॅक्टरी आता बंद करायला पाहिजे आणि नवीन फॅक्टरींची स्थापना करायला पाहिजे ज्या की असतील कशा तर इन्व्हायरमेंट फ्रेंडली असतील, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग याच्यातून आपल्याला विशेष म्हणजे की पॉईंट काय घ्यायचे आहे तर कोळसा
हे खनिज जे आहे ते भारतामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सापडतं ते स्पॉट माहिती पाहिजे आणि जगामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सापडतात ते सुद्धा स्पॉट आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर इथं आता आपण काय बोलतो तर जुन्या फॅक्टरींना रिटायर करायला पाहिजे, म्हणजे बंद करायला पाहिजे. परंतु जुन्या फॅक्टरींना बंद करणं याच्यामध्ये काही रिस्कसुद्धा आहेत. मग त्या रिस्क कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण बंद करतोय, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट टोटली डिस्ट्रॉय करतोय, त्यामुळे ते लॉसमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर जर खाजगी मालकीच्या त्या फॅक्टरी असतील तर त्यांना किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान भरून देण्याची आपली तयारी कशा पद्धतीची, ती पॉलिसी आपली काय, याच्यावरती सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. नाही नसेल तर त्या ज्या कंपन्या आहेत त्या दिवाळखोरीत जाऊ शकतात, इन्सॉल्व्हन्सीमध्ये जाऊ शकतात, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजते तुम्हाला? हे खरं तर हे आर्टिकल आहे. बाकी या आर्टिकलमध्ये विशेष काय सांगितलं नाही. पुढचं जे हे छोटंसं आर्टिकल आहे ते RBIची नवीन पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये विशेष करून रेपो रेट जो आहे तो 4%च ठेवण्याचं जे मॉनिटरी RBIची कमिटी आहे, RBI मॉनिटरी कमिटी, त्यांचं ठरलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचा जो उहापोह करणाऱ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये भरपूर टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या का आपल्यासाठी अजिबात उपयोगी नाहीत. याच्यातून जर बघायचं झालं तर आपल्याला रेपो रेट आपण बघू शकतो. आणि नवीन जी फॅक्ट सिरीज मी चालू केली ना ते रेपो रेट कशाला म्हणतात आणि रिव्हर्स रेपो रेट कशाला म्हणतात याचं थोडक्यात मी सांगितलं तिथं. नेमकं हे काय आहे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट, हे मी त्या सिरीजमध्ये वेगळे लेक्चर्स बनवले. 6-7 मिनटाचं आहे फक्त ते. त्याच्यामध्ये फक्त मी काय प्रयत्न करतोय तर एखादी फॅक्ट जर आली, आता रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स जास्त न्यूजमध्ये, मग रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स नेमकं कशाला म्हणायचं एवढ्यावरच लेक्चर बनवून तेवढंच थोडंसं लेक्चर मी अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट कळाव्यात एक्झॅक्ट ही कन्सेप्ट काय आहे. तशाच प्रकारे कन्सेप्ट मी रेपो रेटची कन्सेप्ट ऑलरेडी सांगितली आणि रिव्हर्स रेपो रेटची कन्सेप्टसुद्धा ऑलरेडी सांगितली. ते जर आपली प्लेलिस्ट आहे इम्पॉर्टंट फॅक्ट्स म्हणून, त्याच्यामध्ये हा फॅक्ट मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. बाकी या आर्टिकलमधून आपल्याला घेण्यासारखं विशेष काय नाही. इथं आजचे आपले महत्त्वाचे जे एडिटोरियल होते, आर्टिकल्स होते, हे इथं समाप्त होत आहेत. आणि त्याचबरोबर आजचा द हिंदू न्यूजपेपर इथं समाप्त होतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो आणि महत्त्वाचं काय तर जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना हे याचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि 2 दिवसापूर्वीच मी टेलिग्राम ग्रुपसुद्धा फाउंड केलेला आहे. त्याची लिंक मी या चॅनलवरती शेअर केली. तो ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकताय, हा चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकताय. लेटेस्ट अपडेट त्याच्यावरती वारंवार मी देण्याचं कार्य करत असतो, त्यामुळे त्या चॅनलचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि आपल्या चॅनलवरती यूट्यूबच्या या महत्त्वाचे जे नवीन लेक्चर येतात ना त्याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला इन्स्टंट, ते जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करत असाल तर त्यासुद्धा तुम्हाला अपडेट इन्स्टंट मिळू शकतील. त्यामुळे तो टेलिग्राम चॅनलसुद्धा अवश्य जॉईन करून घ्या. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.